आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हाय प्रोबॅबिलिटी क्वेश्चन्स, म्हणजे जे असे क्वेश्चन्स जे की नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये येणारच आहेत 20 पैकी 20 किंवा 60 पैकी 60. तर ते क्वेश्चन एकही मिस न करता आपले व्हिडिओजला कंटिन्यू बघा, जे आपण 10 दिवसाची सिरीज स्टार्ट केली होती. तर आज आहे आपला डे 8. तर 8व्या दिवशी आपण गेम जे आहे सिरियस केलेला आहे, कारण त्या गेममध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे गेम म्हणजे काय, तर गेम नाही तर क्वेश्चन्सचं गेम. जे क्वेश्चन्स आहेत ते हाय प्रोबॅबिलिटी क्वेश्चन्स राहणार आहेत. ज्या क्वेश्चन्स आपण मिस केलं, आपण काही स्किप केले, तर क्वेश्चन्सचे जे तोटे आहेत, आपल्याला लॉस आहेत, आपल्याला सरळ आपल्या एक्झामिनेशनवर दिसणार आहेत ते तोटे. तर व्हिडिओला स्किप करू नका. जर एकही सेकंड तुम्ही स्किप करत असाल तर तुमचे हाय प्रोबॅबिलिटी क्वेश्चन्स तुम्हाला मिस होणार आहेत. तर व्हिडिओला मिस करणं किंवा इग्नोर करणं हे करू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अजूनही ज्यांनी व्हॉट्सअप चॅनलला जॉईन नाही केलं असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही केलं असेल, त्यांनी आताच जाऊन जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक मिळून जाईल आणि तिथे तुम्हाला नवीन नवीन अपडेट सुद्धा मिळतील एमएच नर्सिंग बद्दल. तर आताच जाऊन जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपला. सोबतच आपण जे क्वेश्चन्स करत आहोत त्यांना बघण्याला विसरू नका. जे 1 to 7 डेज आहेत ते कंटिन्यू बघा, कारण तेच क्वेश्चन तुम्हाला हेल्प करतील तुमच्या एक्झामिनेशनसाठी. तर आता चला बघूया आपला फर्स्ट क्वेश्चन. द वर्ल्ड्स फर्स्ट नर्सिंग स्कूल वॉज एस्टॅब्लिश्ड बाय. आता पहिलं नर्सिंग स्कूल म्हणजे जे नर्सिंग कॉलेज आहे ते कोणी एस्टॅब्लिश केली होती? तर ऑप्शन बघा, क्लारा बार्टॉन, दुसरा आहे फ्लोरन्स नाइटिंगेल, तिसरा आहे डेरोथिया ओरेम, चौथा आहे व्हर्जिनिया हेंडरसन. तर करेक्ट ऑप्शन कोणते? तर करेक्ट ऑप्शन येईल बी, फ्लोरन्स नाइटिंगेल. तर का, तर ती जगातील पहिली नर्स होती आणि तिच्यामुळेच जे शाळा आहे ते सुरू झाली होती. जे मॉडर्न नर्सिंग जे जनक म्हणलं गेलं ते फ्लोरन्स नाइटिंगेलला म्हणलं गेलं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, ट्रॅकिफेसिया रिफर्स टू. आता ट्रॅकिफेसिया एक कंडिशन आहे, ती कशाला रिफर करते? पहिला ऑप्शन बघा, रॅपिड स्पीच, दुसरा आहे रॅपिड ब्रीथिंग, तिसरा आहे रॅपिड वॉकिंग आणि चौथा आहे रॅपिड इटिंग. ट्रॅकिफेसिया आता तुम्हाला समजून येत असेल ट्रॅकिफेसियामध्ये काय. ट्रॅकी म्हणजे रॅपिड आणि फेसिया म्हणजे बोलणं. तर करेक्ट ऑप्शन काय येईल? रॅपिड स्पीच, म्हणजेच ऑप्शन नंबर ए. तर का बरं? तर जे ट्रॅकिफेसिया हे कंडिशन आहे त्याच्यामध्ये लोक खूप जास्त वेगाने बोलत असतात, त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ए. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच हॉर्मोन इज प्रायमरीली रिस्पॉन्स फॉर मिल्क लेट डाऊन इजेक्शन ड्युरिंग ब्रेस्ट फीडिंग. तर जे हॉर्मोन आहे प्रायमरी असं कोणतं आहे जे की रिस्पॉन्सिबल असते मिल्क लेट डाऊनसाठी ड्युरिंग ब्रेस्ट फीडिंग? तर आता जे ऑप्शन आहेत ते बघा, प्रोलॅक्टिन, दुसरा आहे ऑक्सिटोसिन, तिसरा आहे एस्ट्रोजन आणि चौथा आहे प्रोजेस्टेरॉन. तर जे बेबी आहे त्याला ब्रेस्ट फीडिंग करताना जे दूध आहे ते बाहेर येण्यासाठी सगळ्यात जास्त हेल्प करणारा हॉर्मोन म्हणजे ऑक्सिटोसिन हे काम करत असते. कारण जे ब्रेस्ट फीडिंगच्या वेळेवर ते मिल्क बाहेर न येणं किंवा मिल्क जास्त प्रोव्हाइड न होणं, त्याच्यासाठी कंडिशन म्हणजे काम करणारा ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द नी चेस्ट पोझिशन इज ऑल्सो नोन ॲज. आता तुम्हाला माहितीच आहेत वेगळ्या वेगळ्या पोझिशन्स, पावलस, हिम्स, प्रॉन किंवा सुपाईन, हे सगळे पोझिशन्स आहेत. तर त्याच्यासोबत नी चेस्ट सुद्धा ही एक पोझिशन आहे. त्याच्यामध्ये बघा, लिथोटॉमी पोझिशन ऑप्शन, दुसरा जेन्यू पेक्टोरल पोझिशन, तिसरा सिम्स पोझिशन आणि चौथा टेंडरबर्ग. तर आता नी चेस्ट पोझिशनला दुसरा नाव काय आहे? तर बघा, नी चेस्ट पोझिशनला जेन्यू पेक्टोरल असंही म्हणलं जाते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, डायस्युरिया इज द टर्म यूज टू डिस्क्राईब. आता डायस्युरिया आहे एक तर, त्याच्यामध्ये ते कशाला डिस्क्राईब करते? तर युरिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे युरिन. तर आता याच्यामध्ये बघा काय येते. तर बघा, पहिला ऑप्शन आहे एक्सेसिव्ह युरिनेशन, दुसरा आहे पेनफुल ऑर डिफिकल्टी युरिनेशन, तिसरा आहे ॲब्सेन्स ऑफ युरिन आणि चौथा आहे ब्लड इन युरिन. आता ब्लड इन युरिन हे मी सांगितलं होतं, तुम्हाला कोणाला आठवण आहे का? जर आठवण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला की ब्लड इन युरिनला मी काय सांगितलेलं आहे, काय टर्म यूज केलेली गेली आहे. त्याच्यानंतर पहिलं डायस्युरियाचा मिनिंग बघून घ्या आपण. तर डायस्युरिया म्हणजे काय? जे डायस्युरिया आहे ते पेनफुल असते आणि डिफिकल्टी होते युरिनेशनसाठी, त्याला म्हणलं जाते डायस्युरिया. तर पेनफुल झालं, जेव्हा युरिन होते तेव्हा पेन होते खूप जास्त आणि डिफिकल्टीज होतात युरिनेशनमध्ये, त्याला डायस्युरिया असं म्हणलं जाते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द फॅट सोल्युबल विटामिन. आता फॅट सोल्युबल विटामिन कोणतं? तर बघा,
तुम्हाला माहित आहे 2 टाईपचे विटामिन्स असतात, एक तर वॉटर सोल्युबल, दुसरा फॅट सोल्युबल. तर फॅट सोल्युबल मध्ये बघा A, D, E, K असे विटामिन्स आहेत आणि वॉटर सोल्युबल मध्ये विटामिन बी कॉम्प्लेक्स आणि विटामिन सी. तर ऑप्शन बघा याच्यामध्ये विटामिन B1, विटामिन सी, विटामिन के आणि विटामिन 12. तर करेक्ट ऑप्शन कोणते येईल? मी आता सांगितलं फॅट सोल्युबल विटामिन्स कोणते आहेत, तर ADEK याच्यामध्ये आला के. तर करेक्ट ऑप्शन येईल विटामिन के. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ह्युमन ब्रेन इज. आता ह्युमन ब्रेन आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पार्ट कोणता आणि त्याच्या काम काय आहे? तर बघा पहिलं सेरेबेलम, दुसरा आहे मेडुला ओब्लांगेटा, तिसरा आहे सेरेब्रम आणि चौथा आहे थॅलामस. तर करेक्ट ऑप्शन काय? तर करेक्ट ऑप्शन आहे सी, सेरेब्रम. तर का? हे जे लार्जेस्ट पार्ट आहे ह्युमन बॉडी मधला ब्रेनचा, तर ते काय करत असते? थिंकिंगचा काम करणं, जे मेमोरी आहे त्याला स्मरणशक्ती आणि जे बॅलन्स कंट्रोल आहे त्याचा काम करणं, हे सगळं काम कोण करत असते? सेरेब्रम करत असते. म्हणजे ह्युमनच्या जे लार्जेस्ट पार्ट आहेत ते सेरेब्रम आणि त्यांच्या वर्क, थिंकिंग, मेमरी, रिझनिंग आणि बॅलन्स ऑफ कंट्रोल हे सगळं काम करणं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, मायोपिया इज अ विजन डिफेक्ट दॅट कॅन बी करेक्टेड युजिंग. जर मायोपिया झालं असेल, आता तुम्हाला माहिती आहे हे कशाची कंडिशन आहे? मायोपिया ही डोळ्याच्या रिलेटेड कंडिशन आहे. तर मायोपियामध्ये काय होत असते, तर दूरच्या दिसत नसते. आता मायोपिया हे झालं असेल कोणीला, तर त्याचं जे मायोपिया आहे ते करेक्ट कसं होईल किंवा आपण त्याला रिझॉल्व्ह कसं करू शकतो? तर पहिलं ऑप्शन बघा त्याच्या कॉन्व्हेक्स लेन्सनी. आता कॉन्व्हेक्स लेन्स कोणते? तर बाहेरून फुगीर दिसणं त्याला कॉन्व्हेक्स म्हणतात. कॉन्केव्ह म्हणजे मधून खोलवट असणं, याला कॉन्व्हेक्स म्हणले जाते. त्याच्यानंतर बघा सिलेंड्रिकल लेन्स आणि बायफोकल लेन्स, त्याच्यामध्ये बघा करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? तर करेक्ट ऑप्शन येईल कॉन्केव्ह लेन्स. तर जे मायोपियाचे दूर दिसणाऱ्यांचे जे चष्मे असतात ते कॉन्केव्ह लेन्सचे असतात. का बरं? तर जे इंटरनल असेल काय कॉन्केव्ह जे आहे इंटरनली ते फुगीर असते, तेव्हा त्या लेन्सनी पर्टिक्युलर रेज आहेत ते एका बिंदूला प्रोव्हाइड होतात, म्हणजे रेटिनाला प्रोव्हाइड होतात. त्याच्यामुळे ते रिफ्लेक्ट होऊन मायोपियाच्या व्यक्तीला दिसलं जाते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द ॲव्हरेज वेट ऑफ द ह्युमन हार्ट इज अप्रॉक्सिमेटली. आता ह्युमन हार्ट आहे, तर ह्युमन हार्टचा वेट किती असू शकते तुम्ही अप्रॉक्सिमेटली? तर बघू शकता ऑप्शन मध्ये 100 to 150 ग्राम्स, 250 to 300 ग्राम्स, 500 to 600 ग्राम आणि लास्ट आहे 1 kg. करेक्ट ऑप्शन कोणतं? तर करेक्ट ऑप्शन बघा 250 to 300 ग्राम. जे एडल्ट असतात त्याच्यामध्ये वजन जे आहे सरासरी वेट ते अप्रॉक्सिमेटली 250 to 300 ग्राम हे असते हार्टच्या. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, ऑर्चिटिस रिफर्स टू इन्फ्लामेशन ऑफ. आता ऑर्चिटिस हे कंडिशन आहे ज्याच्यामध्ये इन्फ्लामेशन होते, ते रिफर्स कशाला करते? तर पहिला बघा ओव्हरीज, दुसरा आहे टेस्टिस आणि तिसरा आहे किडनी आणि चौथा आहे इयर. तर करेक्ट ऑप्शन कोणतं आहे? ऑस्ट्रिचिस व हे टेस्टिस. आता टेस्टिस काय आहे? तर टेस्टिस म्हणजे इंटरनल ऑर्गन आहे कशाचं? तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा, मेलचा. तर ते जे ऑर्चिटिस मध्ये काय होत असते, टेस्टिसला सूज येत असते म्हणजे स्वेलिंग होत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स इज मोस्ट कॉमनली असोसिएट विथ डिटॉक्सिन टॉक्झिसिटी. आता इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स झाला असेल तर मोस्ट कॉमनली असोसिएट कोणासोबत होते? डिटॉक्सिन टॉक्झिसिटीमध्ये. तर पहिला ऑप्शन बघा हायपर कॅल्सेमिया, दुसरा आहे हायपोकॅलेमिया, तिसरा आहे हायपोनायट्रेमिया आणि चौथा आहे हायपर मॅग्नेशिमिया. तर करेक्ट ऑप्शन काय? तर हायपोकॅलेमिया, आन्सर नंबर बी. तर जे डायगोझिन टॉक्झिसिटी आहे ते सहसा पोटॅशियमची कमीमुळे होते, म्हणजेच हायपोकॅलेमिया. जर पोटॅशियम कमी झालं तर डिटॉक्झिन टॉक्झिसिटी हे होत असते, मग त्या कंडिशनला काय म्हणतात? तर हायपोकॅलेमिया असं म्हणलं जाते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, जे क्वेश्चन विचारले, द मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ सायटिसिस म्हणजे ब्लॅडर इन्फेक्शन. जर सायटिसिस झालं असेल, ब्लॅडर इन्फेक्शन झालं असेल तर मोस्ट कॉमन कॉज कोणता म्हणजे कशामुळे झालं असेल? तर पहिला ऑप्शन बघा स्टॅफिलोकोकस, दुसरा ई कोलाय म्हणजे इस्टरचिया कोलाय, तिसरा आहे स्टेप्टोकोकस आणि चौथा आहे कॅन्डिडा. तर करेक्ट ऑप्शन कोणतं? तर करेक्ट ऑप्शन बघा इस्टरचिया कोलाय. जे ब्लॅडर इन्फेक्शन आहे ते सर्वात जास्त सामान्य कारण कोणतं म्हणजे रिझन आपला इस्टरचिया कोलाय हे बॅक्टेरिया आहे. कारण इस्टरचिया कोलाय ह्या बॅक्टेरियामुळे ब्लॅडरचा इन्फेक्शन होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा,
गँगिविटीज इज द इन्फ्लामेशन ऑफ द. आता हे एक कंडिशन दिली आहे त्याच्यामध्ये गँगिविटीज. आता गँगिविटीज समजू शकता तुम्ही गम्स रिलेटेड. तर इन्फ्लामेशन कशाचं होत असते? तर पहिला ऑप्शन बघा टंग, दुसरा गम्स, तिसरा थ्रोट, चौथा स्टमक. ते करेक्ट ऑप्शन कोणतं? गम्स. कारण गँगिविटीज म्हणजेच हिरड्यांचा स्वेलिंग येणं, म्हणजे गम्सला स्वेलिंग येणं असं होत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. द स्टँडर्ड रेशो ऑफ चेस्ट कॉम्प्रेशन इज रेस्क्यू ब्रीथ्स इन इन्फंट सीपीआर टू रेस्क्युअर्स इज. तर आता स्टँडर्ड रेशो काय आहे कॉम्प्रेशनचा? तर करेक्ट ऑप्शन येईल 15:2. तर का? तर दोन रेस्क्युअर्स असताना इन्फंट सीपीआर मध्ये 50 कॉम्प्रेशन दिले जाते आणि 2 ब्रीथ दिले जाते, कारण ते चाइल्ड असते. पण ऍडल्ट मध्ये असं नसते. कॉम्प्रेशन हे 30 असते आणि रेस्पिरेशन ही 2 असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. विच विटामिन इज नोन ॲज रेटिनॉल. आता रेटिनॉल काय आहे? तर रेटिनॉल हे एक सायंटिफिक नेम आहे. तर सायंटिफिक नेम असल्यामुळे पहिला ऑप्शन बघा विटामिन ए, विटामिन बी, विटामिन डी आणि विटामिन ई. तर रेटिनॉल ह्या कोणत्या विटामिनला म्हणलं जातं? तर करेक्ट ऑप्शन आहे ए. रेटिनॉल हे सायंटिफिक नेम विटामिन एचे आहे. तर मला तुम्ही सांगा विटामिन सी चे सायंटिफिक नेम कोणता आहे? आणि बाकी बघा विटामिन बी, त्याला बी कॉम्प्लेक्स असं म्हणलं जाते. विटामिन डी ला टोकोफेरॉल असं म्हणलं जाते आणि विटामिन ई ला फायलोक्विनॉन असं म्हणलं जाते. त्याच्यानंतर बघा हेपॅटोगॅमली मीन्स. आता हेपॅटोगॅमली ही कंडिशन आहे, त्याच्यामध्ये काय होत असते? ऑप्शन बघा. पहिला स्मॉल लिव्हर, दुसरा इनलार्जमेंट ऑफ लिव्हर, इन्फ्लामेशन ऑफ लिव्हर आणि लिव्हर फेल्युअर. तर करेक्ट ऑप्शन येईल बी. कारण जे हिमॅटोलॉजी म्हणजे जे लिव्हर आहे त्याला एक मोठं होणं म्हणजे इन्फ्लामेशन होणं, बिग होणं हे आढळून येत असते हिमॅटोगॅमलीमध्ये, म्हणून करेक्ट ऑप्शन येईल बी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर बघा नेक्स्ट. तर विच ड्रग इज ऑफ्टेन रेफर टू ॲज युनिव्हर्सल अँटीडोट इन सम पॉइझनिंग केसेस. आता असं कोणतं ड्रग आहे जे की युनिव्हर्सल अँटीडोट आहे, म्हणजे कोणताही जे पॉइझन असेल, एखादा पॉइझन असेल किंवा 3-4 पॉइझन असतील त्याच्यामध्ये अँटीडोटचं काम करत असते. तर पहिला ऑप्शन बघा नॅलेक्झॉन, दुसरा ऍक्टिव्हेटेड चारकोल, दुसरा ॲट्रोपिन आणि दुसरा डिजिवाइन. तर करेक्ट ऑप्शन काय येईल? तर करेक्ट ऑप्शन बघा ऍक्टिव्हेटेड चारकोल हे आहे, कारण हे खूपदा यूज केले जाते अँटीडोट म्हणून. तर काही जे पॉइझनस आहेत त्यांना अँटीडोट म्हणून फक्त ऍक्टिव्हेटेड चारकोल हे यूज केलं जात असते. मग नंतर बघा द प्रेझेन्स ऑफ स्टोन इन गॉल ब्लॅडर इज कॉल्ड. आता गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन असतील तर काय म्हणलं जाते? तर त्याच्या आधी बघा एक कंडिशन आहे, जर किडनी आहे, किडनीमध्ये स्टोन असेल तर किडनी स्टोन असे म्हणतात. तर तसंच सेम स्टोन प्रेझेंट आहे गॉल ब्लॅडर मध्ये, तर त्याला काय म्हणलं जाते? ऑप्शन नंबर 1 बघा नेफ्रोथिलॉसिस, दुसरा आहे कॉलेथ्रिलॉसिस, तिसरा आहे कॉलेसायटिसिस आणि चौथा आहे गॅस्ट्रिटायटिस. तर करेक्ट ऑप्शन कोणता? करेक्ट ऑप्शन आहे बी कॉलेथिलायसिस. म्हणजे कशाला? जे गॉल ब्लॅडर आहे त्याच्यामध्ये खडे म्हणजे जे गॉल स्टोन आहे ते प्रेझेंट असतात, म्हणून त्याला करेक्ट ऑप्शन आहे बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा व्हॉट इज द नॉर्मल लाईफ स्पॅन ऑफ प्लेटलेट. आता आरबीसीचे लाईफ स्पॅन आपल्याला माहिती आहे 120 डेज, पण सेम तसंच लाईफ स्पॅन विचारलं गेलेलं आहे प्लेटलेट्सचं. तर किती दिवसचं आहे? तर पहिला ऑप्शन बघा 120 डेज, दुसरा 7 to 10 डेज, तिसरा आहे 1 year आणि चौथा आहे 2 to 3 डेज. तर करेक्ट ऑप्शन आहे आपला बी 7 to 10 डेज. कारण जे प्लेटलेट्स आहेत त्याच्या लाईफ टाईम म्हणजे जे लाईफ स्पॅन आहे ते जास्तीत जास्त 7 ते 10 दिवसाचा असतो. त्याच्यानंतरचा लास्ट क्वेश्चन बघा द टर्म मॅलेना रिफर्स टू. आता मॅलेना हे टर्म आहे ते कशाला रिफर करते? तर पहिला ऑप्शन बघा फ्रेश ब्लड इन स्टूल, दुसरा आहे डार्क टॅरी स्टूल कंटेनिंग ओल्ड ब्लड, तिसरा आहे फॅट इन स्टूल आणि चौथा आहे म्युकस इन स्टूल. तर करेक्ट ऑप्शन इन बी डार्क टॅरी स्टूल कंटेनिंग ओल्ड ब्लड. तर मॅलिना हे काळसर असते आणि चिकट स्टूल असते ज्यात जुने रक्त हे येत असते, म्हणजे ओल्ड हे येत असते ब्लड, त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल बी. तर होप सो तुम्हाला क्वेश्चन समजले असतील. आजचे आपण 20 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. आपला डे होता 8. तर सगळे क्वेश्चन्स तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर जे मी क्वेश्चन विचारले आहेत ते क्वेश्चनचे आन्सर द्या कमेंट बॉक्सला, किंवा तुम्ही कमेंट बॉक्सला नाही पण दिले पण तुम्ही स्वतः लिहून घ्या, कारण नोटबुकला ते कारण क्वेश्चन तुम्हाला हेल्प होतील. फक्त तुम्ही एवढं मोटिव्ह आहे आमचं की तुम्हाला ते क्वेश्चनचे आन्सर आले पाहिजे.
तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला एम एच नर्सिंग करणारा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी व्हिडिओ नाही बघितले असतील 1 to 7 days त्यांनी आताच जाऊन चेकआउट करा आणि बघा व्हिडिओजला, आणि सोबतच व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करून घ्या. धन्यवाद.